मुंबई, भारत. तो शांतपणे स्वतःशीच म्हणाला, मी इथेच राहण्यासाठी जन्माला आलो आहे. आता मागे वळणं शक्य नाही. हा माझ्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे, ज्यामुळे मला शांतता मिळेल आणि ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम केलं त्या व्यक्तीला पुन्हा भेटता येईल. थांब, येतोय मी. त्याला सांभाळायला आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण त्याला त्याची गरजही नव्हती, कारण त्याच्या भोवती होते फक्त फसवणूक करणारे लोक. आयुष्यभर तो असाच जगला होता. म्हणूनच त्याने आपल्या मनाभोवती इतक्या उंच भिंती उभारल्या होत्या की त्या कोणीही तोडूच शकत नव्हतं. आणि तो निर्भयपणे म्हणाला, कोणाचं धाडस असेल तर आत येऊन बघा आणि परत जाऊन दाखवा. तो शांत झाला. बस, इथूनच माझा शेवट सुरू होतो. प्रकरण 1. भारत, मुंबई विमानतळ. सकाळी 7:30. तर मग तू आपला निर्णय बदलणार नाहीस? आराध्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा तिला विचारलं. अगदी नाही बदलणार. आपल्या निर्णयावर तू परत विचार कर, त्यांनी उत्तर दिलं. आराध्याने हसतच प्रत्युत्तर दिलं, मी तुमचीच मुलगी आहे बाबा. मग माझं उत्तरही तसंच असणार. बरं, मग तुझ्या निर्णयात मी हस्तक्षेप करू शकत नाही. तुझी इच्छा, विक्रांत म्हणाले शांत स्वरात. आराध्या, जिचं वय 25, जन्मापासून ती पुण्यातच वाढली. कधीच बाहेर गेली नाही, कारण त्याची गरजच भासली नाही. पण आयुष्यातील सगळं कायम एकसारखं राहत नाही. कधी कधी बदल स्वीकारावा लागतो. 2 वर्षांपूर्वी तिने फॅशन डिझायनिंग पूर्ण केलं आणि मग प्रसिद्ध प्रीती अँड पार्कर कंपनीमध्ये डिझायनर म्हणून अर्ज केला. पण मोठी कंपनी असल्यामुळे त्यांनी अनुभव नसलेल्या ताज्या उमेदवारावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी तिला आपली कला सिद्ध करण्यासाठी मुंबईतील त्यांच्या शाखेत ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी दिली. नशिबाने त्यांची एक शाखा पुण्यातच होती आणि 2 वर्ष तिने तिथे काम केलं. त्या काळात वरिष्ठांकडून खूप काही शिकली आणि स्वतःबद्दलही अनेक गोष्टी समजून घेतल्या. काय करावं आणि काय टाळावं. 2 वर्षानंतर तिचं काम पाहून कंपनी खुश झाली आणि तिला डिझायनरचं मुख्य पद दिलं. आनंद आणि काळजी, दोन्ही भावना एकाच वेळी तिच्या मनात होत्या. आनंद याचा की तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण काळजी ही की तिला मुंबई येथे जावं लागणार होतं आणि तिचे वडील तिच्यासोबत येणार नव्हते. विक्रांत निवृत्त सैनिक. देशाप्रती प्रेम त्यांच्या रक्तातच होतं. एकदा गोडी लागल्यावर त्यांनी स्वतःहून सेवेतून निवृत्ती घेतली, पण थांबून बसले नाहीत. मानसशास्त्रात पदवी असल्याने त्यांनी शाळा, कॉलेज आणि व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये मोटिवेशनल स्पीच द्यायला सुरुवात केली. आराध्याने पूर्ण महिनाभर विनवण्या केल्या की बाबा माझ्यासोबत या, पण त्यांचं उत्तर कायम एकच, नाही. बघा ना बाबा, आपण 1 वर्ष तिथे राहू, त्यानंतर मी ट्रान्सफर करून इथेच येईन. तोपर्यंत तुम्ही तर ती जागा व्हॅकेशन म्हणून एन्जॉय करू शकता, आराध्याने विनवणीच्या सुरात म्हटलं. ही साखर पाकातली गोडी माझ्यावर चालणार नाही रे बटरकप. विक्रांत हसले. ऐक ग, मला माहिती आहे तू खूप मेहनत केली आहेस. मी तुला थांबवणार नाही, पण मी येऊ शकत नाही. माझ्या ओरिएंटेशन क्लासेस आहेत, मी ते सोडू शकत नाही, आराध्या खट्टू होत म्हणाली. ठीक आहे, तुम्ही ना फार हट्टी आहात, पण एक दिवस मीच तुमचं अपहरण करणार आहे. विक्रांत हसले. गुड लक एंजल. आणि हो, अनिताला सांगितलंस का तू तिथे येतेस? नाही बाबा, मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे. अचानक तिच्यासमोर उभी राहणार. ती मिश्किल हसली. पण तिने सांगितलं होतं आधी कळव म्हणून ना. त्यात मजा कुठे राहिली मग? बघूनच तिचा श्वास अडकेल. आराध्या खिदळली. किमान तिचा पत्ता तरी आहे ना तुझ्याकडे? अनिता सुकुमार, आराध्याची शाळेपासूनची जिवलग सखी. शालेय शिक्षणानंतर शिष्यवृत्तीवर पत्रकारिता शिकण्यासाठी ती मुंबईला गेली होती. संपर्क कधीच तुटला नव्हता. आणि जेव्हा आराध्याने तिला आपली नोकरी मुंबईमध्ये लागली असं सांगितलं, तेव्हा अनिता आनंदाने उड्या मारत होती. तिनेच सुचवलं होतं की 1 महिना आधी ये, आपण दोघी धमाल करू. हो बाबा, माझ्याकडे पत्ता आहे, आराध्याने खात्री दिली. विक्रांत काही क्षण शांत राहिले, मग हळू आवाजात म्हणाले. बटरकप, एक गोष्ट सांगू का? काय? तू 25 वर्षांची झाली आहेस. आता प्रेम शोधण्याची योग्य वेळ आहे. माझ्यासारखं एकटं राहू नकोस. त्यांच्या आवाजातील नकळत दडलेला दुःख भरलेला थरकाप आराध्याला स्पष्ट जाणवला. आराध्याने हलकंसं हसत मान हलवली. हो बाबा, मी नाही एकटी राहणार. तुम्ही काळजी करू नका, शपथ. ती पुढे सरकून त्यांना घट्ट बिलकली. विक्रांतनेही तिच्या मिठीत उत्तर दिलं.
त्या क्षणाला थांबवता आलं असतं तर आराध्याने नक्की थांबवलं असतं. आणि अचानक विक्रांतच्या डोळ्यांतून थेंब अलगद गळला. बाबा, तुम्ही रडताय का? आराध्या आश्चर्याने विचारते. अगदीच नाही. मी जगातला सर्वात ताकदवान माणूस आहे, असं म्हणत त्यांनी पटकन स्वतःचे अश्रू पुसले. तेवढ्यात फ्लाईटचं शेवटचं अनाउन्समेंट झालं आणि आता आराध्याला निघायलाच हवं होतं. चल ग स्वीटी, तुझा वेळ झालाय. आपला मंत्र आठवतोय ना? विक्रांतने डोळा मारत विचारलं. दोघांनी एकाच वेळी मोठ्याने उच्चारलं. अडचणीत पड, चुकाही कर, पण प्रत्येक चुकांतून काहीतरी शिक. आणि दोघेही असून लोटपोट झाले. पुन्हा एकदा घट्ट मिठी मारून आराध्याने डोळे पुसले. बाय बाबा, स्वतःची काळजी घ्या. अगदी घेईन ग, आणि तू तुझं प्रेम शोधायला विसरू नकोस, विक्रांत मिश्किल चेहऱ्याने म्हणाले. आराध्याने तसंच खुडखुडून उत्तर दिलं. ट्राय करेन, आणि डोळा मारला. आणि मग पुढच्या क्षणी ती आपल्या सुट्टी आणि नोकरीच्या नव्या प्रवासावर निघाली होती. मुंबई आणि अनिता, मी येते. दुसरीकडे अंजूने दारावर टकटक केली आणि आतून आवाज दिला. मिस्टर संकेत चोप्रा. अक्षयचा फोन आला होता. त्याने सांगितलंय तुम्ही ऑफिसला या. संकेतला मात्र त्या क्षणी तिथे जाण्याचा अजिबात मूड नव्हता. तो शांत राहिला. मला माहिती आहे सर, तुम्हाला जायचं नसेल, पण अक्षय म्हणतो काही पेपर्सवर तुमची सही लागणार आहे. अंजूने पुन्हा विनंती केली. तरीही संकेत काहीच बोलला नाही. फक्त 10 मिनिट राहायचं आहे, मग तुम्ही कुठेही जाऊ शकता. कृपया जा ना सर, अंजूने पुन्हा आग्रह केला. त्याचा हँगओव्हर आधीच मेंदू पिळत होता आणि तिच्या विनवण्यांनी त्याचा ताबा सुटत होता. तो उठला आणि दार उघडलं. तुला वाटतं मी त्याने सांगितलेल्या वेळेची फाट्यावरही दखल घेतो? मी जाईन तेव्हा जाईन. मला स्कूलला जाणाऱ्या डायपर बॉयसारखं वागवणं बंद कर. आता निघ आणि तुझं काहीतरी दुसरं काम कर. अंजू घाबरली. डोळ्यात पाणी आलं, पण तिने हलक्या आवाजात ठीक आहे सर असं म्हणत मान डोलावली. ती रडत होती आणि संकेतला त्याचं काहीच पडलं नव्हतं. ती रोज रडत असे त्याच्यामुळेच, पण त्याच्याकडे भावनांसाठी वेळच नव्हता. तो पुन्हा बेडवर जाऊन कोसळला. बाहेर अक्षयने विचारलं, अंजू काय म्हणाला? तेच नेहमीचं, अंजूचा थकलेला प्रतिसाद. तो घरून निघाला की मला सांग, अक्षय म्हणाला. हं, सांगते, ती म्हणाली. संध्याकाळचे 4 वाजता संकेत जागा झाला. आता डोकं स्वच्छ होतं. त्याने फोन हातात घेतला तर 40 मिस कॉल्स अक्षयचे. हा मुलगा मला सोडत नाही. बरं, जाऊन येऊया, त्याने मनाशी पुटपुटलं. संध्याकाळी 6 वाजता संकेतची कंपनी. तो ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे सिक्युरिटी गार्ड सोडून कोणीच नव्हतं आणि त्याला हेच हवं होतं, कारण त्याला कुणाच्याही दयाभावाच्या नजरा नको होत्या. गार्डने त्याला नमस्कार केला, पण त्याच्या चेहऱ्यावरची दया संकेतला अजिबात पटली नाही. त्याने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि तो बिचारा गार्ड नजर खाली घालून शांत झाला. संकेत लिफ्टमध्ये शिरला आणि 12व्या मजल्याचं बटन दाबलं. लोक म्हणतात, वेळ मोठा जादूगार असतो. तो सगळं बदलून टाकतो. कधी आनंद देतो, कधी दुःख. मित्र करतो, शत्रूही बनवतो. तो कधी मित्र तर कधी शत्रू. सध्या संकेतसाठी वेळ हा शत्रू होता. लिफ्ट थांबली. तो आत गेला. तिथे अक्षय उभा होता. अक्षय शर्मा, श्रीमंत पायलट पालकांचा मुलगा आणि संकेत चोप्राच्या आयुष्याचा तारणहार. कॉलेजपासून दोघांची मैत्री होती. चोप्राने कंपनी सुरू केली तेव्हा अक्षयने निधी देऊन त्याची पाठराखण केली होती. संकेत चोप्राने त्याला पार्टनर व्हायला सांगितलं होतं, पण अक्षय म्हणाला होता की बिझनेस माझी लाईन नाही आणि पुढच्या शिक्षणासाठी गेला होता. पण आज तो इथेच होता. खरंच वेळ जादूगारच आहे. अक्षयने संकेत चोप्राकडे पाहत कठोर स्वरात विचारलं. मी तुला 12 वाजता बोलावलं होतं आणि तुझ्या हातात ते काय आहे? संकेत खांदे उडवत म्हणाला, मी उशीर केला आणि माझ्या हातात काय आहे हे तुला माहीतच आहे. विस्की. ऑफिसला येण्यापूर्वी बारमध्ये थांबलो होतो. अक्षयचा संताप ओसंडून वाहत होता. बस आता, हे फेकून दे. हे तुला संपवतंय. स्वतःकडे आरशात पाहिलंस का? तू 3 वर्षांपूर्वीचा संकेत राहिलेला नाहीस. संकेत नकली स्मित करत म्हणाला. होय अक्षय, मी तो जुना संकेत नाही. हा माझा नवा अवतार आहे आणि मला तो आवडतो. यामुळे मला जीवन समजलं. आणि काय समजलं तुला? अक्षयने विचारलं. काहीच नाही, तो खदखदून हसत म्हणाला. संकेत, कृपया प्रयत्न तरी कर. बस, तुझा दयाभावाचा चेहरा दूर ठेव आणि मला कुठे सही करायचं ते सांग. मला जायचं आहे. माझ्या ड्रिंकचा स्टॉक कमी झालाय. अक्षयने रागाने फाईल पुढे केली.
ही कागदपत्र साईन कर. आपण रुबी कंपनीशी असलेला करार रद्द करतोय. तिथले इन्व्हेस्टर्स कंटाळलेत. ते आपल्याशी असलेली सगळी डील बंद करतायत. आता ते आपल्या बिझनेसमध्ये एक पैसाही घालणार नाहीत. संकेतने बेफिकीरपणाने कागदांवर सही करत विचारलं. ओह छान. या निमित्ताने ते पार्टी टाकणार असतील तर मला फ्री दारू तरी मिळेल. हे ऐकून अक्षय कोसळला. संकेत, ही आपली 20वी कंपनी आहे जी आपल्याला सोडून चालली आहे. अजून फक्त 2च कंपन्या उरल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याशी करार तोडायच्या चर्चेत आहेत. काय करत आहेस तू? 5 वर्षात बांधलेल्या कंपनीची राख होत चालली आहे. कर्मचारी घाबरलेत. काही तर नोकरी सोडून जात आहेत कारण त्यांना भविष्यात काही दिसतच नाही. जर असंच सुरू ठेवलंस तर तुझं स्वप्न, तुझा अभिमान सगळं संपणार आहे. किमान स्वतःसाठी तरी डोळे उघड. चोप्राचा आवाज शांत पण रिकामा होता. तुला माहिती आहे, हे शब्द मला काहीच वाटू देत नाहीत. मला काही फरकच पडत नाही. आय डोंट इव्हन केअर टू केअर. बस झालं. अक्षय अजून काही बोलायला तोंड उघडतो तोच त्याचा फोन वाजला. हाच एक संधीचा क्षण समजून संकेत उठला आणि निघायला वळला. पण अचानक काहीतरी त्याचं लक्ष वेधून घेतं. शट. नाही नाही, हे आज होऊ शकत नाही. आजचाच दिवस कसा विसरलो मी. संकेतच्या डोळ्यात अचानक विव्हळपणा आला होता. दरम्यान वेळ संध्याकाळी 7:45 मुंबई विमानतळ. आराध्या विमानातून उतरली. थंडगार वाऱ्याने तिचं अंग गोठून गेलं होतं. ती थरथरत आपल्या बॅगेतून जॅकेट काढून पटकन अंगावर चढवत होती. इमिग्रेशन आणि चेकिंग संपल्यावर ती बाहेर पडली. शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकवा अंगात कोसळला होता. प्रवासानंतर तिचे पाय मुंग्यांसारखे झाले होते. मेंदूने चालायला सांगितलं तरी ते ऐकायलाच तयार नव्हते. शरीराला फक्त पलंग हवा होता आणि पोटाला खायचा आक्रोश. विमानतळावरून मुंबईमध्ये जाण्यासाठी रेल्वेने जाण्याचा विचार तिच्या मनात आला. पण शरीराने बंड पुकारलं. आत्ता नाही. म्हणून तिने टॅक्सीला हात उंचावत इशारा केला. एक टॅक्सी तिच्यासमोर येऊन थांबली. ड्रायव्हर अंदाजे 35शीत, गोरा पण थकलेला, खोल गेलेले डोळे आणि चेस्टनट रंगाचे केस. त्याने तोंड उघडलं आणि त्याच्या शब्दांआधी सिगारेटचा वास नाकात शिरेल. या पत्त्यावर मुंबईत सोडशील का? तिने विचारलं. त्याने तिला वरून खाली न्याहाळलं आणि हलकंसं असत म्हणाला. पुणेरी पोर. आराध्याने आवाज चढवत परत विचारलं. मी विचारलं ड्रॉप करणार की नाही. नक्कीच मॅडम, करीन, पण डबल पैसे. विवाद करायला तिच्यात ताकद उरली नव्हती. तिने मान डोलावली. सध्या तिच्या मनात एकच विचार, फक्त घर. 35 मिनिटांनंतर ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. पैसे देऊन ड्रायव्हर निघून गेला. इतक्या वर्षांनी ती आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटणार होती. थकवा असला तरी तिच्या मनात मात्र उत्साह ओसंडून वाहत होता. तिचा बावडट चेहरा बघायला मी आतुर आहे. तिने बेल वाजवली. दीर्घ शांतता. तिने पुन्हा बेल वाजवली. तरीही काहीच हालचाल नाही. भीतीने तिचं हृदय धडधडायला लागलं. तिने पुन्हा बेल वाजवली. दरवाजा ढकलून बघितला, लॉक होता. भीती आता घशात अडकू लागली. हे काय चाललंय? ती आहे तरी कुठे? तिने थरथरत फोन लावला. व्हॉइसमेल. हाय, आय एम नॉट अवेलेबल राईट नाव. तो रेकॉर्डेड आवाज ऐकताच आराध्याचा आत्मा ढासळला. शिट, मी काय केलं? दरम्यान संकेत चोप्राचे ऑफिस. अक्षयने फोन उचलला आणि मागे वळून पाहिलं तर संकेत चोप्रा खोलीतून धावत बाहेर निघून गेला होता. ए संकेत, थांब, कुठे पडतोयस? पण तो 1 मिनिटात गायब झाला. हा माणूस तर पूर्ण वेडा झालाय, अक्षय स्वतःशीच म्हणाला. पुन्हा त्याचा फोन वाजला. हो सुनीताजी, काय झालं? तिकडून आवाज आला. तो माझा एक शब्दही ऐकायला तयार नाही. सरळ वेड्यासारखा पडून गेला. त्याला सोड, मला माहिती आहे तो कुठे जातोय. नक्कीच त्या बारमध्ये. क्षणभर शांतता. सुनीता काकू, तुम्हाला खरंच वाटतं का तुमचा मुलगा कधीतरी यातून सावरू शकेल? तो दिवसेंदिवस स्वतःला संपवत चाललाय. सुनीताचा आवाज ठाम पण भावूक होता. सगळे त्याच्यावरचा विश्वास गमावू शकतात, पण मी त्याची आई आहे अक्षय. मी नाही हरणार. तू कॉलेजमध्ये पाहिलेला संकेत चोप्रा किंवा 3 वर्षापूर्वीचा तोच माणूस तो आता नाही. काहीतरी घडलं ज्यामुळे तो असा झालाय. तो सांगायला तयार नाही, पण एक दिवस तो बोलेल. तो एखाद्या विश्वासू व्यक्तीसमोर नक्की मन मोकळं करेल. तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. अक्षय थोडा निराश स्वरात म्हणाला. पण त्याची कंपनी, ती तर तळाला चालली आहे. आज तर रुबी कंपनीनेही त्याला नकार दिला.
मी किती समजावलं त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. हे योग्य नाही. त्याला ही गोष्ट समजायला हवी. सुनीताजी शांत पण प्रेमळ स्वरात म्हणाली, अक्षय बेटा, मला समजतंय, पण आपण काही करू शकत नाही. फक्त थांबणंच एकमेव उपाय आहे. आणि माझ्या मनातल्या आवाजाने सांगितले की हे लवकरच संपणार आहे. अक्षयने वैतागून सुस्कारा टाकला. तुम्ही दोघं आई मुलगा वेडे आहात. मी आजसाठी बस घरी निघतो. थांब अक्षय, सुनीता हळूच म्हणाली. या सगळ्या वर्षात तू बिझनेस सांभाळलास त्याबद्दल तुझे आभार मानायचे होते. अक्षयच्या डोळ्यात अपराधाची झळक दिसली. मी त्याच्यासारखा नाही होऊ शकत सुनीता काकू. मी त्याला आता अजून नीट सांभाळू शकत नाही. एक दिवस सगळं कोसळेल. ठीक आहे, पण इतक्या दिवस तरी तू वाचवलंस, त्याबद्दल धन्यवाद. अक्षयने ओलसर आवाजात उत्तर दिलं. संकेत माझा मित्र नाही सुनीता काकू. तो माझा दुसऱ्या आईकडून जन्मलेला भाऊ आहे आणि मी माझ्या भावाच्या पाठीशी कायम उभा असेन. दुसरीकडे संकेत शक्य तितक्या वेगाने आपल्या ऑफिसमधून धावत बाहेर पडला. लिफ्टची वाट न पाहता थेट जिन्याकडे वळला. मी किती मूर्ख आहे. हा दिवस कसा विसरलो, असं स्वतःशीच कुरकुरत तो बाहेर आला. थरथरणाऱ्या हातांनी त्याने गाडीची चावी इग्निशनमध्ये घातली आणि जोराने गाडी सुरू करत थेट मुंबईतील मॉर्टलेक स्ट्रीटकडे निघाला. हे कसं काय विसरलो मी? दरवर्षी आठवतो हा दिवस, पण यावेळी काय झालं मला? शांत हो संकेत. तू 3 महिन्यांपासून कॅलेंडरकडे पाहिलंच नाहीस. स्वतःला दोष देऊ नकोस. तू जातोयस ना आता? स्वतःलाच समजावी तो आपल्या गंतव्यस्थानी पोहोचला. तो त्या घरासमोर उभा राहिला. ते घर जे त्याने तिच्या आठवणीत बांधलं होतं. थरथरणाऱ्या हातांनी कुलूप उघडलं आणि थेट आतल्या त्या खोलीत गेला, जी त्याने तिच्यासाठीच बनवली होती. आत शिरताच त्याला तिची उपस्थिती जाणवली. तिची मिठी, तिचे माझं नाव घेत चुंबन घेणं, फक्त माझ्यासाठी फुलणारे तिचे छोटे तुटलेले ओठ, तिचे निरागस निळे डोळे ज्यात माझ्यासाठी अनंत प्रेम होतं, आणि तिचा आवाज की मी नेहमी तुझ्यासोबत आहे. त्याच्या डोळ्यांसमोर तिचे शेवटचे शब्द तरळले. तू मला किती प्रेम करतोस? तो उत्तर देण्याआधीच सगळं तुटून पडलं होतं. ती जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली आणि त्याच्या आयुष्यात त्या क्षणांपासून फक्त काळोख. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भिंतीवर लावलेल्या तिच्या एकमेव फोटोसमोर तो गुडघ्यावर कोसळला. फोटोला स्पर्श करत हळू आवाजात कुजबुजला. मला तुझ्यासाठी तिथे असायला हवं होतं. मी तुला वाचवू शकलो नाही. मी तुला मरू दिलं. तो रडत राहिला जेव्हापर्यंत अश्रू उरले नाहीत. किती वेळ गेला कळलंच नाही. त्याचं तिच्या चेहऱ्यावरून लक्ष हलत नव्हतं. त्याने ठरवलं की सगळी रात्र इथे तिच्या चेहऱ्याकडे पाहत घालवेन. पण तो घरी न गेल्यामुळे अंजूने त्याच्या आईला फोन केला आणि मग सगळे त्याला शोधायला लागले. त्याला कुणालाही हे गुप्त ठिकाण कळू द्यायचं नव्हतं, म्हणून तो निघाला. तो कारमध्ये बसला आणि रस्त्यावर काही मिनिटं पुढे गेल्यावर डावीकडे वळला. तोच एक मुलगी धडधडीत त्याच्या गाडीसमोर येऊन आदळली. च्या मारी, बघून चालता येत नाही का? तो चिडून बोलणार इतक्यात ती किंचाळली. साहेब प्लीज वाचवा मला. ते ते माझ्या मागे लागलेत. प्लीज मला वाचवा. तिच्या थरथरत्या आवाजातली याचना त्याला तिचीच आठवण करून देणारी होती. त्याने कारचा दरवाजा उघडून तिला नीट पाहिलं. वयाच्या 25शीतली एखादी मुलगी. काळी जीन्स आणि निळा टी-शर्ट. गोल चेहरा, उंच टोकदार नाक, गुलाबी ओठ, मोठे भीतीने भरलेले काळे डोळे, घामटलेल्या चेहऱ्यावर केस चिकटलेले. गोरी नाही, काळीही नाही, मध्यम वर्ग. देहयष्टीही सुबक आणि आकर्षक. त्या अवस्थेतही ती देखणी दिसत होती. प्लीज काहीतरी करा, ते येतायत. आणि एवढं बोलून ती त्याच्या कुशीतच बेशुद्ध पडली. 30 मिनिटांपूर्वी आराध्याला अनिताचा पुन्हा एकदा व्हॉइसमेल आला. हाय, मी अनिता बोलतेय. मी सध्या चेन्नईमध्ये माझ्या फोटोशूटसाठी आले आहे. 15 जूनपर्यंत मी संपर्कात राहू शकणार नाही. काही सांगायचं असल्यास मेसेज सोड. हे, मी आराध्या बोलतेय. मेसेज मिळाला की मला लगेच संपर्क कर. टाळू नकोस, खूप इम्पॉर्टंट आहे. तिला आठवलं. शिट, तिने सांगितलं होतं या चेन्नईच्या टूरबद्दल आणि माझ्या येण्याच्या तारखेबद्दल विचारलं होतं की त्यानुसार ती तिचं ट्रिप पुढे ढकलेल. आणि मी विसरलेच. आराध्याने स्वतःशीच विचार केला. हे काय केलं मी? सगळंच नष्ट झालं. आणि आज तर फक्त 13 एप्रिल आहे. अजून 2 महिने बाकी आहेत. मी कुठे राहणार? 2 महिन्यांसाठी पैसेसुद्धा नाहीत.
तिचा थकवा व्हॉइसमेल ऐकल्यानंतर क्षणात गायब झाला. संपूर्णच माझा दोष आहे, ती स्वतःला म्हणाली. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्री 8:45 वाजले होते. आजूबाजूच्या घरांकडे नजर टाकली. सगळं बंद आणि शांतता भेदायला नाखडत होती. ती अर्ध्या तासापर्यंत उभी राहिली. काय करावं हे कळत नव्हतं. वेळ जसा जात होता भीती तितकीच वाढत होती. अखेर तिने ठरवलं, आज रात्री एका हॉटेलमध्ये राहणं आणि सकाळी वडिलांना फोन करून पैसे मागणं. तिने बॅग उचलली आणि चालायला सुरुवात केली. फक्त 10 मिनिटं चालल्यावरच ती चक्कर येऊ लागली आणि भूक सतावते. आजूबाजूला अजून अधिक शांतता. दिवे हळूहळू मंद पडत चालले होते. पुढे कुठलाही प्रकाश दिसत नव्हता. थांब, हा मार्ग मी आलेला नाही, ती स्वतःलाच सांगत होती. पण शेवटी वाट हरवली होती. पण मागून आवाज आला, हे बेबी, गाडी हवी आहे का? तिच्या केसावर थरथराट झाला. तिने ओळखलं, तो टॅक्सी ड्रायव्हर. तिने वळून पाहिलं. तो कारमध्ये 2 मद्यपान केलेल्या माणसांसोबत होता. काय काळजी, ही फ्री राईड आहे, तो डोळे झपाटून म्हणाला. आराध्याने हट्टाने म्हटलं, माझ्यापासून दूर राहा. नाहीतर काय करणार? तो जवळ येत होता. आसपास कोणीही नव्हतं. तिने ओरडायला तोंड उघडलं, पण अचानक एका क्रूर व्यक्तीने तिचं तोंड बंद केलं आणि दुसऱ्या माणसाने तिच्या बॅगची तपासणी सुरू केली. टॅक्सी ड्रायव्हर तिच्यासमोर उभा राहिला. हे जॅकेट तुला शोभत नाही, हटवू दे, तो म्हणाला आणि तिला स्पर्श करत जॅकेट काढायला लागला. तिच्या घशात काही अडथळा निर्माण झाला. तिच्या अंगात घाम ओसंडून वाहू लागला. हा ब्लू रंगही तुला शोभत नाही, तो दुष्टपणे हसला आणि शर्ट काढायला झुकला. तिला स्वतःमध्ये काय घडलं ते समजलं नाही. अनपेक्षितपणे तिने त्याला खाली मार दिला. दुसऱ्या माणसाच्या हाताला चावून घेतलं. त्याला पोटात पंच दिला आणि धावत निघाली. त्या कुत्रीला पकड, तिला तिचं करायला देणंच लागेल. टॅक्सी ड्रायव्हर रस्त्यावर झोपून ओरडला. दुसऱ्या 2 माणसाने तिचा पाठलाग केला. ती खूप थकलेली होती, पण पळण्याशिवाय पर्याय नव्हता. ती शक्य तितक्या वेगाने धावली. पायांखालून पावलांचा आवाज जवळ येत होता. घाम पुन्हा ओसंडून वाहू लागला. ती शक्य तितक्या वेगाने धावत डावीकडे वळली. अचानक ती एका गाडीसमोर आदळली. गाडीचा दरवाजा उघडला आणि तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून तिला थोडा आशा जागृत झाली. तिच्या चक्करांमुळे ती स्पष्ट पाहू शकली नाही, पण तिला ठाऊक होतं, हा माणूस तिला वाचवणार आहे. तिला आता पळण्याची गरज नव्हती. चक्कर तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवताच ती त्याच्या कुशीत बेशुद्ध झाली. आराध्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा ती एका खोलीत होती. काच असलेल्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश इंद्रधनुष्यासारखा चमकत होता. बाहेर पक्ष्यांचे मंजूळ किलबिलाट सुरू होते. तेव्हाच तिला जाणवलं की ती एका बिछाण्यावर पहुडलेली होती. तो बिछाना इतका आरामदायी होता की त्याने तिला तिथेच थांबून राहण्यासाठी जणू मोहात पाडलं. पण थोड्या प्रयत्नाने ती उठून बसली. संपूर्ण खोलीत मोगऱ्याचा दरवळ पसरला होता. अतिशय प्रसन्न वाटत होतं. तिने खोलीकडे नजर फिरवली. तिच्या बेडरूमपेक्षाही खोली दुपटीने मोठी होती. मोठा मऊ बिछाना, सोफे, पाहुण्यांसाठी ठेवलेल्या खुर्च्या, भिंतींवर महागडी चित्र आणि एवढ्यात तिच्या डोक्यात कालची आठवण जोरात चमकली. शेट, त्यांनी नाही, मी कोणाच्या तरी कुशीत बेशुद्ध पडले आणि मग त्याने नाही. ती मनातच स्वतःलाच प्रश्न विचारत उत्तरं शोधू लागली. इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. हॅलो. एक मध्यमवयीन गोरीबाई आत आली. तिने बटलरचा पोशाख घातला होता. तिचा आवाज मधासारखा गोड, डोळ्यात कोमलता. तिने हसत विचारले, बेटा तू ठीक आहेस ना? त्या आवाजाने आराध्याची ताणलेली नस शांत झाली आणि ती हळूच म्हणाली, बहुतेक ठीक आहे. कॉफी घेतेस? नाही धन्यवाद. पण हे सांगाल का, मी आहे तरी कुठे? नक्की सांगते, पण आधी तू मला काल काय झालं ते सांगायला हवं. आराध्या गप्प बसली. ती कोणत्या तरी अनोळखी ठिकाणी, समोर अनोळखी बाई, आणि ती उलट प्रश्न विचारत होती. बेटा सगळं ठीक आहे ना? त्याने तुला काही त्रास तर दिला नाही? तो कोण? संकेत चोप्रा. संकेत हे त्याचं नाव तर? नाही, त्याने काहीच केलं नाही. खरं तर तो तुम्ही सांगाल का काल काय झालं? त्या बाईने खोल श्वास घेतला. म्हणजे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या मूडमध्ये नाहीस. आराध्याने काही बोलली नाही. त्या पुन्हा मऊ हसल्या. बेटा काल जेव्हा तू घरी आलीस तेव्हा तू त्याच्या कारमध्ये होतीस. त्याने तुला या खोलीत आणलं आणि मला सांगितलं की तुझी काळजी घ्यावी. मी तुझ्याबद्दल विचारलं तर म्हणाला ते तुझं काम नाही.
ओह. तो म्हणजे संकेत इथे आहे का? त्याच्या खोलीत? मी त्याला भेटू शकते का? यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या नवीन कथेचा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.